येतोय. नमस्कार आणि शुभ सकाळ. तर आज आहे रविवार. तर आज दाजीला खायच्यात मासे. म्हणजे मासे खातेत नाही मी, पण एवढ्या ह्याच्यात मोबाईलवर आम्ही बघत होतो. तर ती मोठा मासा नाही का, असं एक अख्खा मोठा खात्यात बघा. तर दाजी म्हणलं असलं का आपल्याला बनवत नाही. म्हणलं बनवायला काय अवघड आहे, पण नाही का आता मग मलाच म्हणले तू चल तुझ्या हिशोबाने आणू, कोणता मासा आणायचा कोणता नाही. तर मग आता जायचे दौंडला. तर मी भाकरी करून ठेवले, तर कपडे ते पण झालेत माझी. कपडे झालेत आपली सगळी. तर भाकरी करून ठेवले, तर नाश्ताही झालेत पोरांचा. तर आता येतो मासे घेऊन आणि संपूर्ण व्हिडिओ बघा. तिथलं मासे घेताना पण व्हिडिओ काढणार आहे मी. तर कोणता घेतोय, कारण मासे भरपूर असते तिथं. तर चला दौंडला आता जाऊ. तर आलो दौंड मध्ये, आणि आज दौंडचा रविवारी बाजार असतो. तर दाजी म्हणत होते काय बाजार वगैरे घ्यायचं असलं की, तर मी म्हणलं नाही, आपलं उद्या इथं बाजार असतो, सोमवारचा आमच्या गावचा बाजार असतो. तर पहिलं दौंडलाच जायचो रविवारचं, पण आता आमच्या गावामध्ये भरतो तेव्हापासून आम्ही इथंच बाजारही करतो. तर बाजार ही बाहेरचे आहेत दुकाने, आतमध्ये बाजार भरतो माळवल ते. तर मासे घ्यायला आलो. मासे पण चांगले होते, ताजे होते, फ्रेश. तर भरपूर दुकान असतात माशाची. तर आम्ही इथं आलो घ्यायला. आणि ते मासे नवीन नवीन आपल्याला काय माहित नसतं. आपण फक्त गावठी मासे खातो इकडचे, नाही का, चिलापी, रहू, कटला असले मासे खातो, नाही का. सहसा चिलापीच आणतो आम्ही जास्त करून. चिलापीची रशी छान लागते. तर मासे घेतला आम्ही. तर म्हणलं थोडा हातात घेऊन, नाही का, व्हिडिओ काढाव. तर एक मासा 1600 ग्रॅमचा होता, म्हणजे 1.5 किलोच्या पुढचा होता एक मासा. तर आम्ही 2 मासे घेतले. तर 3 किलो आणि 200 ग्रॅम भरले दोन्ही मासे. तर त्यांना साफ करायला दिलं. तर अख्खेच आणले होते, फक्त मधून कट करून त्याचे साफही करून आणले. तर घरी आले पण थोडा व्हिडिओ काढला. तर मोठाले होते ते आता अख्खेच बनवायचे होते, कारण दाजींना अख्खाच मासा खायचा, त्याच्यामुळे कट करून आणले नाहीत. तर आता धुवून घेते याला. तर ती कट केल्यावर व्यवस्थित धुवायला द्यात. पण ही बराच वेळ मी मासे धुवून घेतले, 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले मासे. मासे झाले धुवून, 3-4 पाण्याने धुतले स्वच्छ. आणि आता मोठंच पातेले घेतलंय, कारण ते पातेल्यात बसले पण पाहिजेत व्यवस्थित शिजण्यासाठी. तर हे मोठं पातेले घेतलंय. मसाले सगळे भाजून घेतले मी. तर याच्यात करायची आपल्याला भाजी. आणि भाकरी करून गेलते मी. भात वगैरे नव्हता केला, पण भाकरी केलत्या आणि मसाला पण करून ठेवला होता. तर रशी थोडीशीच बनवायची होती, कारण मासेच यांना सरणार नव्हती, त्याच्यामुळं रशी थोडीच बनवायची होती. इथं पीठ भाजून ठेवलं होतं मी त्याला. आपलं बेसन पीठ आणि बाजरीचं पीठ दोन्ही भाजून ठेवलं होतं तेलामध्ये. तर ते थोडंसं लावलं ना मिळून येतं कालवण. तर इकडं कालवण झालेलं आहे आपलं माशाचं. तुम्ही बघू शकता कसे वाकडे करून उलटी पलटी करून त्याला शिजवून घेतले. एवढं मोठं पातेलं ठेवलं, पण रशी जास्त बनवायची नव्हती, त्याच्यामुळं थोडं हे झालं. तर झालंय आपलं. कसं झालंय रस्सा मासा. अख्खाच ठेवला मासा, त्याला तुटू दिला नाही, व्यवस्थित हे करून घेतला, नाही का, शिजवून घेतला. आलद पलटी करून. दाजींना म्हणलं आता एवढा खाणार का अख्खा, खायचं म्हणतात. मला असला मासा करा, मोबाईल मध्ये बघितलं की. भाकरी पोरांना पण मोडल्या होत्या, त्या पण ठेवले होते मी व्हिडिओ बनवण्यासाठी, साईडला ठेवले होते. तर पोरांना अर्धा दिला, मला नव्हता खायचा मासा.